राम राम मंडळी. आजच्या दिवसाची सुरुवात ओट्स खाऊन केली. पेटपूजा करून झाल्यावर मग थोडा वेळ अभ्यास केला. दुपारच्या जेवणाला सोयाबीन आणि चपाती करायची होती, मग त्याचीच तयारी करायला घेतली. स्वयंपाक करण्यात आम्ही इतके मग्न झालो की खिडकीत उभे राहिलेले पडोसी पण आम्हाला दिसले नाही. आमचे पडोसी इतके अँटिकेत. त्यांनी विचारलं, आपके पास अंडा है क्या? मी बोललं नाही. त्याच्यावर त्यांनी परत विचारलं, आपके पास कच्चा अंडा है क्या? अंड आणि कच्चा अंड यात फरक काय असतो भाई? तुम्हाला यातला फरक कळला तर मला कमेंट करून नक्की कळवा. आता सध्या आमचे एक्झाम चालू आहेत, त्याच्यामुळे डेली ब्लॉग पडत नाहीयेत. अभ्यास करून लय कंटाळा आला होता, बाहेर कुठेतरी जावं वाटत होतं, त्याच्यामुळे आम्ही आलोय आता झुडूला. तिथं थोडा वेळ टाइमपास करून झाल्यावर मग भाजीपाला घेतला. ह्या फूड कॉर्नरची कोणती डिश आम्हाला आवडत असेल ते म्हणजे पावभाजी. भूक लागली होती तर म्हणलं चला पावभाजीवर हात साफ करून घेऊया. आम्हाला ग्रोसरी घ्यायची होती तर आम्ही वळलो डीमार्टच्या दिशेने. ग्रोसरी राहिली बाजूला, बाकीचं सामान घेत बसलो. हिंडून फिरून झाल्यावर आम्ही निघालो परत रूमकडे. ब्लॉग आवडला